फायनली तो दिवस आलेला होता ज्याचे सगळे पालक आतुरतेनं वाट बघत होते, म्हणजे शाळेचा पहिला दिवस. तर वाईटही वाटत होतं आणि खूप चांगलंही वाटत होतं, कारण घरात इतका दंगा करत होती दोघं, त्यामुळे शाळेला गेली तर थोडी तरी शांतता. तर इथं अनु शाळेला गेली आणि मग मी अर्जुनला सोडायला तयार होत होते. घरातलं सगळं आवरलं आणि मला अर्जुनला सोडायला जायचं होतं शाळेत. तर शाळेतच एक मंदिर आहे, तर तिथंच मी थांबले होते, कारण अर्जुनची शाळा तासभरच होती थोडे दिवस, त्यामुळं. आणि तिथं प्रसादही मला मिळाला. मला बाहेर जायचं होतं, पण ऊन खूप होतं, त्यामुळे मी कुठेच गेली नाही, तर मंदिरातच बसून राहिले. त्यानंतर दुपारी घरी आले आणि घरी आल्यानंतर जेवून थोडीशी विश्रांती घेतली आणि मग मी संध्याकाळी गेले होते भाजी मार्केटमध्ये. भाजी मार्केट नाही तर इथं रस्त्यावरतीच भाजी मिळते, तर ताजी भाजी मिळते, कारण गावभाग जवळ आहे, त्यामुळं सगळे शेतकरी, बऱ्यापैकी शेतकरी तिथं असतात भाजी विकायला. तर मला घ्यायचा होता फ्लॉवर आणि कोथिंबीर. तर स्वयंपाकाचं आवरलं. आम्ही गेलो होतो भैरोबाच्या मंदिरात. तर अर्जुन लागला होता बाहेर जाऊया बाहेर जाऊया, म्हणून त्याला घेऊन आलो होतो भैरोबाच्या मंदिरात. तर आम्ही गेलो होतो त्यावेळी गर्दी अजिबातच नव्हती, कोणीच नव्हतं आणि दर्शनही खूप चांगलं झालं. आणि मंदिर इतकं छान सजवले, इतक्या छान सजावट केलेली आहे आणि स्वच्छताही खूप छान आहे मंदिरात. त्यामुळं खूप प्रसन्न वाटतं. आणि विठ्ठल रुक्मिणीचंही मंदिर तिथे आहे, तेही खूप स्वच्छ आहे आणि शांत आहे. मीही थोडा वेळ तिथं बसले, 15-20 मिनटं मीही बसले, मुलं खेळत होती. त्यानंतर आम्ही कापूर वगैरे जाळला आणि मग घरी आलो. तर आज जेवणात केलं होतं कुर्मा, वरण, चपाती, भात. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.